पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस आता खबरदारी घेत आहेत। नाशिकच्या रामकुंडावर मौनी अमावस्येनिमित्त स्नानासाठी भाविकांनी गर्दी केली आहे। खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी रामकुंडावर जाणाऱ्या रस्त्यांवर बॅरिकेडिंग केलेली आहे। पोलिसांनी रामकुंडावर पायी जाण्याच्या सूचना भाविकांना दिलेल्या आहेत। तर रामकुंडावर गर्दीचं व्यवस्थापन केलं जात आहे, कारण 2003 मध्ये नाशिक कुंभमेळ्यात याच रामकुंडावर चेंगराचेंगरी झाली होती। हव्यात तेव्हा नेमकं काय घडलं होतं? नाशिकमध्ये 27 ऑगस्टला हजारो भाविक उलट दिशेने काळाराम मंदिराकडे निघाले होते। मंदिराकडून 25 ते 30 साधू रामकुंडाकडे जात होते। सरदार चौक परिसरात अरुंद ठिकाणी गर्दी झाली। साधूंनी चांदीची नाणी उधळल्यानं ती गोळा करण्यासाठी भाविकांनी उड्या घेतल्या। चेंगराचेंगरीमध्ये 29 भाविक ठार झाले तर 118 जण जखमी झाले।